भाग तिसरा. बौद्ध जीवन मार्ग. 1. सत, असत आणि पाप. शुभ कार्य करीत राहा. अशुभ कर्मात सहयोगी बनू नका. पापकर्म करू नका. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. माणसाने एकदा शुभकर्म केले की परत परत शुभकर्म करत राहिले पाहिजे. शुभकर्म इतके अविरत करत राहावे की त्यायोगे अंतःकरणातील सर्व इच्छाही शुभकर्माकडे लागाव्यात. शुभकर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे. शुभकार्य मला साधणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने पात्र भरते. थोड्या थोड्या शुभकर्माने शुभकर्म वाढत राहते. जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधाने स्वीकारण्यात येते, ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही, ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते, ते काम चांगले झाले असे समजावे. जर मनुष्य शुभकर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे. त्यात त्याने आनंद मानावा. शुभकर्माचा संचय आनंदकारक असतो. जोपर्यंत शुभकर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्याला दुर्दिन भोगावे लागतात. परंतु त्याचे शुभकार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात. ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभकर्मासंबंधी कधीच बोलू नये. थेंब पडून पात्र भरते. सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभकर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगुलपणाने भरून जातो. चंदन, धूप, कमळ, मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शीलाचा सुगंध अधिक असतो. धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो, परंतु शीलाचा सुवास उच्चपदी दरवळत असतो. अशुभ हे शूद्र समजू नका. ते मजकळून घडणार नाही असे म्हणू नका. थेंबाथेंबाने भांडी भरते. थोडे थोडे अशुभ घडता ते वाढत राहते. ज्याच्या योगाने मागाहून खेद किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, असे काम करणे बरे नाही. जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर त्याप्रमाणे गाडीच्या बैलाचा खुरामागून गाडीचे चाक धावत असते, त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते. पापाला अनुसरू नका. या बाबतीत अनावधानी राहू नका. मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका. दुर्विचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा. जो शुभकर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममाण होते. जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते, ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो, ते काम करणे इष्ट नव्हे. पापकर्म करणाऱ्याला सुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत सुख दिसत राहते. परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही. अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये. थेंबाथेंबाने भांडे भरते. अल्पदुष्कृत्ये करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो. माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून परावृत्त करून शुभकर्मासंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी. जर माणूस शुभकर्म आचरण्यात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममाण होते. माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पापे करू नये आणि पापात आनंद मानू नये. पापाची वाट ही दुःखकारक होते. कुशल कर्म करीत जा. अकुशल कर्म करू नका. कुशल कर्म करणारे इहलोकी धन्यता पावतात. कामुकतेने दुःख निपजते. कामुकतेने भय निपजते. कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो. भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे. संसार हे सर्वात मोठे दुःख आहे. हे सत्य उमगले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते. ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मूल्यवान रत्नांचा भंग करते, तसे स्वनिर्मित स्वपोषित पाप कर्त्याचा नाश करते. ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते, त्याप्रमाणेच त्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो. तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतः नेऊन पोहोचवितो. दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात, परंतु जी उपकारक आणि हितकारक कृत्ये असतात ती मात्र करायला कठीण असतात. 2. लोभ आणि तृष्णा. लोभ व तृष्णा याच्या आहारी जाऊ नका. त्यांच्या आहारी न जाणे हा बौद्ध जीवन मार्ग आहे. धनाचा सारखा वर्षाव होत राहिला तरी कामना शमत नाही. सुज्ञ लोक जाणतात की कामना ही अशक्य व दुःखकर आहे. जो स्वर्गलोकीच्या कामभोगातही आनंद मानित नाही तो तृष्णेचा क्षय करण्यात सदैव रत असतो.
तो सम्यक संबुद्धाचा शिष्य होतो. लोभातून दुःख उत्पन्न होते, लोभातून भय निर्माण होते. लोभापासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. तृष्णेतून दुःख उत्पन्न होते, तृष्णेपासून भय निर्माण होते. तृष्णेपासून पूर्णपणे विमुक्त झाल्याने दुःख आणि भय यांच्यापासून मुक्तता लाभते. जो जीवनाचे खरे ध्येय विसरून कामभोगाच्या मागे लागतो आणि अहंकारी बनतो, तो ज्ञानचिंतनात काळ व्यतीत करणाऱ्याचा द्वेष करू लागतो. जवळची कुठलीही वस्तू हरवली तर दुःख वाटते, म्हणून माणसाने कशासंबंधीही आसक्ती ठेवू नये. ज्यांना कोणतेही अतिप्रिय अथवा द्वेष करण्याजोगे वाटत नाही, त्यांना कोणतीच बंधने नसतात. कामभोगापासून दुःख आणि भय उत्पन्न होते. जो कामभोगासक्त नाही, त्याच्या वाटेला भय आणि दुःख येत नाही. आसक्तीमुळे दुःख आणि भय हे उत्पन्न होतात. जो आसक्तीच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. कामुकतेपासून दुःख उत्पन्न होते, कामुकतेपासून भय उत्पन्न होते. जो कामुकतेच्या बंधनातून मुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. लोभापासून दुःख उत्पन्न होते, लोभापासून भय उत्पन्न होते. जो लोभमुक्त आहे, त्याला दुःख नाही, भय नाही. जो शीलवान व प्रज्ञावान आहे, तो न्यायी आणि सत्यवादी आहे. जो आपले कर्तव्य पुरे करणारा आहे, अशा पुरुषांवर लोक प्रेम करतात. पुष्कळ दिवस बाहेर लांब प्रवास केल्यानंतर परत घरी आलेल्या पुरुषाचे आप्त, मित्र आणि हितेशी स्वागत करतात. त्याचप्रमाणे ह्या लोकातून परलोकात गेलेल्या पुण्यात्म्याचे सत्कर्म आप्तेष्टाप्रमाणे त्याचे स्वागत करते. 3. क्लेश आणि द्वेष. कोणालाही क्लेश देऊ नका व दुसऱ्या संबंधी द्वेषभावना बाळगू नका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा हा चाबकाचा फटकारा अंगावर पडण्याची संधी देत नाही, त्याचप्रमाणे लोकांनी आपली निंदा करायला संधी देत नाही. असा या जगात दोषरहित पुरुष कोण आहे? श्रद्धा, शील, वीर्य, समाधी, सत्यशोध, विद्या आणि आचरण याची पूर्तता आणि जागरूकता याच्या योगाने महान दुःखाचा अंत करा. क्षमा परमतप आहे, निर्वाण परमपद आहे, असे बुद्ध सांगतात. दुसऱ्याची हिंसा करणारा व दुसऱ्यांना त्रास देणारा प्रवर्जित खरा श्रमण होऊ शकत नाही. कोणाचीही निंदा न करणे, कोणालाही क्लेश न देणे व प्रतिमोक्षाच्या नियमांचे पालन करणे हा बुद्धाचा उपदेश आहे. स्वतः हिंसा करू नका किंवा हिंसा करणाऱ्या दुसऱ्या लोकांनाही सहाय्य करू नका. जो स्वतः सुखाच्या शोधात आहे, त्याप्रमाणे जो सुखाची इच्छा करणाऱ्या प्राण्याची हत्या करीत नाही किंवा त्यांना कष्ट देत नाही, त्याला सुख प्राप्त होईल. विभग्न झालेल्या घंटेप्रमाणे जो क्रोध जिंकल्यामुळे मूक आहे, त्याला निब्बाणपद लाभलेलेच आहे. जो निष्पाप निरुपद्रवी माणसाला कष्ट देतो, त्याला लवकरच कष्ट करण्याची पाळी येते. जो क्षमारूप वस्त्र परिधान केल्यामुळे स्तब्ध, शांत, संयत आणि शुद्धाचरणी आहे, जो दुसऱ्याचे दोष काढत बसत नाही, तो खरोखर श्रमण अथवा भिक्खू होय. चाबकाचा फटकाराही अंगाला लागू नये याची जशी तेजस्वी घोडा काळजी घेतो, त्याप्रमाणे या जगात आपल्याला दुसऱ्याचा शब्द लागू नये म्हणून आपल्या आचरणाने, लज्जेने संयम करणारा असा या जगात एकतरी मनुष्य आहे काय? जर माणसाने निरुपद्रवी, शुद्धाचरणी आणि निष्पाप मनुष्याला उपद्रव केला, तर ज्याप्रमाणे वाऱ्यावर फेकलेली धूळ फेकणाऱ्यावरच येऊन पडते, त्याप्रमाणेच त्या माणसाला त्या उपद्रवाचा दुष्परिणाम भोगावा लागतो. 4. क्रोध आणि वैर. मनात क्रोधभावना ठेवू नका, वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका. हा बौद्ध जीवनमार्ग आहे. क्रोधाग्नी शमन करा. तो मला अपशब्द बोलला, त्याने मला वाईट रीतीने वागवले, त्याने माझ्यावर कुरघोडी केली, मला लुबाडले, असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात, त्याचा क्रोधाविकार कधीही शमत नाही. त्याच्या मनात असे विचार उठत नाहीत, त्याचा क्रोध शांत झालेला असतो. शत्रू शत्रूच्या वाईटावर, द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो. माणसाने अक्रोधाने क्रोधाला जिंकावे, असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे, खरे बोलावे, रागावू नये, मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे, क्रोध सोडावा, अभिमानाचा त्याग करावा, सर्व बंधनांवर जय मिळवावा. येणेप्रमाणे जो नामरूपविषयी अनासक्त असतो, असा अपरिग्रही दुःख भोगत नाही.
वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या रथाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो. बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत. ज्यामुळे वैर वाढते. पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो. परंतु ज्याने जय पराजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो. कामाग्नीसारख्या अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही. उपादान स्कंदासारखे दुःख नाही. निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही. वैराने वैर कधीच शांत होत नाही. अवैरानेच ते शांत होते. हा सनातन धर्म आहे. 5. मनुष्य, मन आणि मनोमल. मन घडवते तसा मनुष्य होतो. जो सत आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान असतात. परंतु मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधीही न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्या बरोबरच असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. बाण सरळ करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. त्याचा निग्रह करणे फार कठीण आहे. जे फार चंचल आहे, जे सदैव सुखासाठी वकवकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप बनव. परिश्रमाने चित्तमळ नाहीसा होईल. दोषरहित झाल्यावर तू दिव्यभूमीला पोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाला रुपयातील हिण कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंकित व्हा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे, अपमान करणारा आहे, बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाचे जीवन सुकर आहे. परंतु जो विनम्र आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, शांत आहे, निर्मळ आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे. जो हिंसा करतो, सत्यभाषण करतो, जो न दिलेले हिरवून घेतो, जो परदारागमन करतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलोकी आपले थडगे खणीत असतो. माणसा, हे लक्षात ठेव, संयमहीनाची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणारी आहे याची काळजी घे. मग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जग आपल्याला श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्नपाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. परदोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा त्याप्रमाणेच माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी, जुगारी, अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघडे होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून दूर दूर जात राहतो. पापापासून दूर राहा, पुण्य करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा, ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. 6. आपण आणि आत्मविजय. जर स्वतःला सत्व असेल तर त्या सत्वावर विजय मिळवण्याचा परिपाठ ठेवावा. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे, दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.
जो मूर्ख मनुष्य अर्हत, आर्य, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते. आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपणाला शुद्ध करू शकतो. शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही. जो केवळ सुख उपभोगासाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुर्बल झाडे नाश पावतात त्याप्रमाणे. ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो, तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही, त्याप्रमाणे तो पतन पावत नाही. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने ते स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी, मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला, असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व हक्क गाजवणारा होऊ शकतो. स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भुर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. येथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही. युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवतो तोच परमवीर होय. प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये. मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षण असणार? जो स्वतः स्वतःचे रक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे. जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. 7. प्रज्ञा, न्याय आणि सत्संगती. बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा आणि सत्संगती धरा, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. जो मनुष्य काय वर्ज्य ठरवावे हे तुम्हाला दाखवतो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला वाकताडण करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्तधन दाखवणाऱ्या माणसाच्या मागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही, भले करील. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो, अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो, तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्यांची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा. ज्येष्ठ पुरुषाची मैत्री करा. जो धर्म अमृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते. सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात. पाटकार माडी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणकार बाण्याला नीट वळवतो. सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो. त्याप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे भरभक्कम कातडा हा वाऱ्याने कंप पावत नाही, त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाही. ज्याप्रमाणे खोल आणि निष्फळ तडे शांत दिसते, त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत आणि गंभीर बनतात. सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात. ते इच्छातृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात. सुखाचा स्पर्श होवो अथवा दुःखाचा स्पर्श होवो, ते कधीही आनंदाने उन्नत झालेली किंवा निराशाने पछाडलेली दिसत नाहीत. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते, परंतु जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते. मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही, परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्या दुष्कृत्याने अग्निप्रमाणे जळत असतो. तो जागा आहे, त्याला रात्र प्रदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला एक मैलाचा पल्लाही लांबलचक वाटतो. ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते. जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत, हे माझे पुत्र, ह्या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते. तो स्वतःचाच स्वामी नसतो,
तर मग दुसऱ्याच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार? मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात शहाणा ओळखतो. परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही. बुद्धिमान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तत्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहणार नाही. अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचेच शत्रू असतात, कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्याची कटुफळे त्यांना चाखावी लागतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ सतत रडत भोगावे लागते ते कर्म नीट झालेले नाही असेच समजावे. जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते, परंतु ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागतात. दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात पर्यावसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते. फार काय तर ते त्याचा शिरच्छेदही करते. मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी, भिक्खूमध्ये अग्रमान, विहारात स्वामित्व, लोकांमध्ये सन्मान याची खुशाल हाव धरू द्या. केस पिकले म्हणून मनुष्य काही वडील ठरत नाही. त्याचे वय कितीही होऊ द्या, त्याला लोक पोकळडौलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार. जो सत्यवान, सद्गुणी, कारुणिक, संयमी, नेमस्त, शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील समजतात. कितीही बहुभाषी असला, वर्णाने कितीही सुंदर असला तरी तो मत्सरी, कृपण, अप्रामाणिक आहे, तो सन्मानास पात्र नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत, ज्याच्या दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते, जो दोषमुक्त आणि शहाणा असतो तोच सन्माननीय होय. जो मनुष्य एखादी गोष्ट हौसेने तडीस नेतो तो न्यायी नव्हे, उलट तो सत आणि असत यात भेद करतो. जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दर्शवतो तो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही. जो क्षमाशील आहे, जो द्वेष आणि भय याच्यापासून मुक्त झालेला आहे तोच पंडित होय. फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो, जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तो धम्माचा आधारस्तंभ असतो. माणसाला दूरदर्शी, शहाण्या, संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा, त्याच्याबरोबर आलेल्या संकटावर मात करावी, आनंदाने परंतु विचारीपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दूरदृष्टीचा, शहाणा, संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपले जीवनपथ एकट्यानेच आक्रमावा. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची संगत नको. पाप करू नये आणि अगदी थोडक्याच इच्छा ठेवून वनगजाप्रमाणे एकटेच आपले जीवनपथ आक्रमित राहावे. प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत, कारण काही असले तरी भोगसामग्री सुखदायक आहे. कारण काहीही असले तरी सत्कर्म हे सुखदायक आहेत. मरणाची घडी जवळ आली असता सत्कर्म सुखदायक आहेत. दुःखाचा त्याग सुखदायक आहे. जगात मातेची अवस्था सुखकर आहे, पित्याची अवस्था सुखकर आहे, रमणाची अवस्था सुखकर आहे. वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे. खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे. ज्ञानार्जन सुखकारक आहे. पापत्याग सुखकारक आहे. मूर्खांचा सहवास दीर्घकाळ दुःख देतो. शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे. आपतेष्टांच्या भेटीप्रमाणे सत्संगतीही सुखकारक आहे. म्हणून माणसाने शहाण्या, बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुजनांचे अनुयायी व्हावे. डामडोल, प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगाची कास धरू नका. ज्याच्या ठिकाणी कडकड आहे त्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो. आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा अंगच्या गर्वाचा निराश करतो
तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उच्च शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो. दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसाला पाहत असतो. त्याचप्रमाणे दुःखात मग्न असलेल्या जनसमुदायाकडे दृष्टिक्षेप करीत असतो. अविचारी माणसात विवेकशील, निद्रिस्तात जागृत असा तो शहाणा मनुष्य दुर्बळांना मागे सारून पुढे सरत असतो. 8. विवेकशीलता आणि एकाग्रता. प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा, सावधान राहत जा, आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा. हा बौद्ध जीवन मार्ग होय. आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे, जे सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहेत आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल, कृती करू लागेल, तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहील. शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका, आपल्या विचारांवर लक्ष असू द्या. कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झटतो, त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा. शहाण्या माणसांनी आपल्या विचाराची राखण करावी, कारण ते कळायला कठीण, अतिशय धूर्त असून जिकडे वाट मिळेल तिकडे सैराटासारखे धावत राहतात. सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहेत. कशा तरी साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते, त्याप्रमाणे चिंतनरहित मनात विकार प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यवस्थित साकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही, त्याप्रमाणे चिंतनयुक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही. माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते, परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने शुद्ध गजाला वळवीत असतो, त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवित आहे. दूरनिवार आणि सैराटाच्या मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे. काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम लावणारे कामबंधनापासून विमुक्त होतात. जर माणसाची श्रद्धा अचल नसली, जर सद्धम्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनःशांती बिघडलेली असेल, तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही. एका द्वेष्ट्या दुसऱ्या द्वेष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो, त्यापेक्षा वाईट मार्गाने वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते. आईबाप आपतेष्टापेक्षाही चांगल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते. 9. जागरूकता, कळकळ आणि धैर्य. शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर पोहोचतो आणि दुःखविमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानवजातीकडे पाहत असतो. शहाण्या माणसाच्या दृष्टीत मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीत दिसणाऱ्या माणसासारखा आहे. निष्काळजी लोकांमध्ये जागरूक, निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडलतट्टूला मागे टाकून पुढे जात असतो, तशी प्रगती करीत असतो. निष्काळजीपणाच्या अधीन होऊ नका, कामभोगापासून दूर राहा. जागरूक मनुष्य चिंतनशील असतो. दक्षता म्हणजेच अप्रमाद अमर आहे. विचार म्हणजेच प्रमाद मृत्यूचे पद आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाही, उलट प्रमादी हे मृतवतच आहेत. दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपल्या ठरवलेल्या हेतूपासून विचलित होऊ नका. एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा. सावधान चित्त राहा, आळस सोडा, सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो. आळशीपणा म्हणजे अपयश, सुस्तपणा म्हणजे अपवित्रता. सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी यांच्या सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा. प्रमादात फसू नका. विषय उपभोगात आसक्त राहू नका. अप्रमत्त बना व ज्ञानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा. जो अप्रमत्त आणि जागरूक आहे, स्मृतिमान आहे, सुविचारपूर्वक काम करणारा आहे, जो संयमी आहे, जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे, अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते. 10. दुःख आणि सुख, दान आणि कर्म. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही. सुख लाभते हे उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे. हा बौद्ध जीवन मार्ग होय. क्षुधा हा भयंकर रोग आहे. आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे. समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे.
आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. जे आपला द्वेष करतात त्याचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे. लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते. म्हणून वीतराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते. म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते. शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषय उपभोगाने नाश पावते. म्हणून विषयासक्त पुरुषांना केलेले दान महान फलदायी होते. धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे. धर्मापासून होणारा आनंद हा सर्व आनंदात श्रेष्ठ आहे. विजयातून द्वेष उत्पन्न होतो, कारण जीत हा दुःखी असतो. जय पराजयाची भावना सोडून तो समाधान वृत्तीत राहतो, तो सुखी होतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही, शरीरासारखे दुसरे काही नाही, शांतीसारखे सुख नाही. दुसरे काय अपशब्द बोलतात, काय दुष्कृत्य करतात, काय पूर्ण करतात, काय अपूर्ण सोडतात यावर दृष्टी ठेवू नका. आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जे विनयशील आहेत, जे चित्तशुद्ध व्हावी म्हणून इच्छितात, जे अनासक्त आहेत, एकांत प्रिय आहेत, ज्याचे आचरण शुद्ध आहे, जे विवेकशील आहेत, त्याचे जीवन नेहमीच खडतर असते. तेजस्वी घोड्याला भरधाव धावण्यासाठी चाबकाचा फटकारा लागत नाही. ज्याप्रमाणे त्या तेजस्वी घोड्यासारखा कोणी आहे काय, की जो दोषास्पद नाही, ज्याला ठपका लावण्याची वेळ पडली नाही. कोणाशीही कठोरतेने बोलू नका. दुसऱ्याशी जसे बोलाल तसे प्रत्युत्तर येईल. क्रोधयुक्त भाषण दुःखकारक आहे आणि आघात केला तर प्रत्यघात होईल. रथाच्या चाकाला जशी खीळ त्याप्रमाणे ह्या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सदिच्छा, निस्वार्थीपणा आहे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. 11. ढोंग. खोटे बोलू नये. खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये. खोटे बोलण्याच्या कृतीला संमती देऊ नये. सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे. तथागत जसे बोलतात तसे वागतात. तथागत जसे वागतात तसे बोलतात. ते यथाभाषी तथाकरी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. 12. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहेत, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटही कल्याणस्पद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्ग अनुसरण होय. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये ते चतुष्ट आहे. श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञाशुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःख कंटक कसे काढून टाकता येईल हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत हे केवळ पथप्रदर्शक आहेत. प्रयत्न ज्याचा त्याने स्वतः करायचा असतो. सर्व सृष्टी पदार्थ ही विनाशधीन आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत हे जो ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा जो जागा होत नाही, जो तरुण आणि बडकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो, ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात, त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायाने कोणतेही पाप न करणे, हे काया वाचा मन हे 3 मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाला माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो. लाभ आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी. शांतीचा मार्ग जवळ करावा. सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्दिष्ट केला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका,
दृष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका. जागे व्हा, सुस्त पडू नका. सद्गुणांची कास धरा. सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला, तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो. एका धर्मनियमाचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो, तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात, त्याचे दुर्विकार शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की, जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधातून सावध राहा आणि जिभेचा संयम करा. मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणांचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रमाद मृत्यूचा मार्ग आहे. जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. 13. सद्धर्म आणि असद्धर्म याचा संकर करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात, त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे. त्यांना सत्य लाभते. घर नीट साकारलेले नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते, त्याप्रमाणेच असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा. जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.